माता सरस्वती, त्याचप्रमाणे विद्येची आधुनिक देवता माता सावित्री, आणि इथे मी शिक्षक म्हणून तुमच्या समोर काही शब्द सांगू इच्छिते. असे ज्या दिवसाबद्दल आम्ही खूप दिवसाची वाट पाहत असतो की हा आमच्या शिक्षकांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो, तो म्हणजे शिक्षक दिन. आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधून हा शिक्षक दिन सेलिब्रेट केला जातो, असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सन्माननीय चिलगुले सर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य कर्मवीर विद्यालय नागभीड, सन्माननीय इडबाजे सर पर्यवेक्षक, सन्माननीय रेवस्कर सर, आणि समस्त सर्व गुरुजन बंधू भगिनींनो आणि माझ्या प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, मला माहित आहे ऊन लागत आहे, मी फक्त 5 मिनिट बोलणार आहे तुमच्याशी. शिक्षक कसा असावा सरांनी सांगितलं, आणि विद्यार्थी कसा असावा. शिक्षक शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष. शिक्षक हा शिस्तप्रिय असायलाच पाहिजे, तो क्षमाशील पण असायला पाहिजे आणि कर्तव्यदक्ष असायला पाहिजे. असे हे जे शिक्षक ज्यांचे आपण ऋण फेडू शकत नाही, कारण की मी सुद्धा इथे शिक्षिका आहे, तर माझ्या शिक्षकांमुळेच मी घडलेली आहे. मला पहिल्या वर्गापासून तर MSc पर्यंत जे जे शिक्षक गुरु म्हणून लाभले, त्या सर्वांच्या आजच्या दिनी मी प्रत्यक्षरित्या त्यांना व्हॉट्सअपवरून दिलेलं आहे, तरी पण मी अप्रत्यक्ष त्यांचे आणि सर्वांचे इथे मनपूर्वक आभार व्यक्त करते, कारण की त्यांच्यामुळेच मी इथे तुमच्या समोर काहीतरी सांगू शिकली आहे. बघा मित्रांनो, शिक्षक हा एका कुंभारासारखा असतो. त्याच्या हातामध्ये ओली माती म्हणजे तुम्ही, त्याला जसा आकार देता येईल तसा आकार देता येतो. याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, कारण की आपल्या गुरु शिष्याची परंपरा आपल्या पुरातन काळापासून तर आतापर्यंत आपल्या भारत भूमीमध्ये आहे. एकदा काय घडलं होतं, कौरव आणि पांडवांचं महाभयंकर युद्ध झालं होतं. त्याला नाव दिलं होतं रामायण की महाभारत, बरोबर आहे. त्या महाभारतामध्ये युद्ध कोणी जिंकलं होतं? पांडवांनी. सांगा लवकर. पांडव ना? 5 पांडवांनी जिंकलेला होता. आणि त्यांचे पण एक गुरु होते. त्या 5 पांडवांचे एक गुरु, मित्र, सखा जो नेहमी त्यांच्या सोबत असायचा, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. जेव्हा पांडव आणि कौरव यांचं युद्ध समाप्त झालं आणि पांडवांचा विजय झाला, कौरव पूर्ण नासधूस झाले होते, निस्तनाबूत झाले होते, तेव्हा रथ होता, त्या रथाचे सारथी होते, अर्जुनाच्या रथाचे सारथी होते भगवान श्रीकृष्ण. ते त्यांना डायरेक्शन द्यायचे. काय केलं, त्यांना सगळ्या युद्धामधल्या नीती, कला सगळं सांगितलं. आणि शेवटी जेव्हा आता त्यांना तिथून घरी जायची, प्रस्थान करायची वेळ आली रणभूमीवरून, तेव्हा त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णाने आपल्या शिष्याला, बघा शिष्य कसा असतो, शिष्याला असं वाटलं की युद्ध मी जिंकलेलो आहोत. तो उन्मत्त झालेला अर्जुन, त्यांनी जेव्हा श्रीकृष्णाने त्यांना म्हटलं की पार आता तू खाली उतर, नंतर मी उतरतो, त्यांनी काय म्हटलं की नाही, मी कसं काय उतरू, सारथी तर तू आहेस, पहिले तू उतरायला पाहिजे, नंतर मी उतरते. तर तेव्हा जिद्दच केली कोणी, अर्जुनाने, मी नाही उतरणार, तू सारथी आहेस, तू पहिले उतर. तर तेव्हा त्याच्या मागे त्यांचे जे बंधू होते, ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर, यांनी त्याला सांगितलं पार श्रीकृष्ण जर काहीतरी सांगत आहे, ते गुरु आहे, तर त्यांचं ऐकायला पाहिजे, काहीतरी मतितार्थ असेल. खूप त्यांच्यामध्ये बहस झाली आणि त्याच्यानंतर ते उतरले. उतरल्यानंतर जसं कोण उतरले, अर्जुन उतरले, त्याच्यानंतर श्रीकृष्ण उतरले. थोड्या दूर जात नाही तर तो रथ जो होता तो भस्म झाला. आणि भस्म झाल्यानंतर आपली चूक अर्जुनाला कळली की मी गुरुच्या समोर स्वतःला श्रेष्ठ समजत होतो, की माझ्या गुरुनी काहीतरी मला सांगितलं, त्याचा मतितार्थ काहीतरी असेल. आणि मग तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की पार हे जे युद्ध झालेलं आहे, त्या युद्धामध्ये वेगवेगळे शस्त्र अस्त्र चालवले, त्याचा वाईट परिणाम या रथावर होता. आणि जोपर्यंत मी या रथामध्ये होतो, तो तुझा काहीही वाकडं करू शकणार नाही याची जाणीव होती मला. म्हणूनच मी तुला काय म्हटलं की तू पहिले खाली उतर, नंतर मी उतरतो. बघा, गुरु हा असा असतो
त्याची सुरक्षा पाहत असतो, त्याचं संरक्षण करतो. कारण टीचर इज व्हेरी इम्पॉर्टंट, रिस्पॉन्सिबल अँड रिस्पेक्टिव्ह जॉब, हे सांगतात सन्माननीय सुधा मूर्ती. सुधा मूर्ती ह्या कोण आहेत तर ह्या आपल्या भारतातील पहिल्या महिला इंजिनियर आहेत. ह्या जेव्हा तिथे लागल्या होत्या, ह्या पहिल्या महिला इंजिनियर होत्या, तेव्हा यांच्या घरच्या लोकांनी थोडंसं त्यांना पण काय म्हटलं होतं की तू इंजिनिअरिंग करू नको, मुलंच आहेत, मुली अजिबात घेत नाही इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे त्या कोर्सला ऍडमिशन. तेव्हा त्यांच्या घरच्या लोकांनी सांगितलं 2 शर्ती आहेत, 2 शर्ती असतील तुला मान्य, तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे. त्या कुठल्या 2 शर्ती आहेत बघा. त्यांनी सांगितलं, तेव्हाचा काळ होता तो, तू मुलांशी बोलायचं नाही आणि तू साडीच घालायची. तर बघा अजूनही सुधा मूर्ती ह्या 70 ते 75च्या वयाच्या आहेत आणि अजूनही त्या साडीच घालतात, विदेशात जातात. त्यांचे जावई तर एका देशाचे पंतप्रधान आहेत, होते पंतप्रधान होते, आता त्यांचा जॉब गेलेला म्हणजे निवडणूक झाली तर दुसरे झाले. सांगण्यात तात्पर्य म्हणजे की त्या सांगतात की शिक्षकाने कसं असायला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक मला असं सांगावं असं वाटतं की एका मुलीने सांगितलं की शिक्षक रागवतात, शिक्षकांनी कदाचित शिक्षा पण केली तर तुम्हाला वाईट वाटते. आणि खरंच आहे, कुठलाच शिक्षक हा तुम्हाला कायमस्वरूपी रागवू शकत नाही आणि कायमस्वरूपी तुमचा द्वेष पण करू शकत नाही. तो त्या सिच्युएशनच्या वेळेवर काय करत असतो, त्या वेळी तुमचा तो इगो म्हणा किंवा तुमच्यातली जी वाईट प्रवृत्ती आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि मी नेहमी सांगत असते की विद्यार्थ्यांनी कधीही नेव्हर गिव्ह अप, हार मानू नये, कधीच हार नाही म्हणायची. नेहमी सांगते की मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी बुकाचे टराटर पेज फाडता तुम्ही, अजिबात नाही फाडायचे. काय करा, पाठी घ्यायची आणि 100 वेळा सोडवून पाहायचं, तो गणित तुम्हाला येतो. विज्ञानाच्या काही संकल्पना असतील, व्याख्या असतील तर त्या पाठांतर झाल्याच पाहिजे, कारण तुम्ही स्टुडंट आहात आणि आपण कधीच गिव्ह अप करायचं नसते. आयुष्यात कुठल्याच परिस्थितीत आपण घाबरून जायचं नाही आणि आपण सदैव. अजून एक तिने सांगितलं की शिक्षक हे रस्त्यासारखे असतात, दीपस्तंभासारखे असतात, मार्गदर्शक असतात. शिक्षक तिथेच राहतात पण आपल्या विद्यार्थ्यांना खूप दूरच्या लांबच्या पल्ल्यावर पाठवतात. हो, आम्ही इथेच राहतो पण आमचे विद्यार्थी खूप साऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला छान नोकऱ्या करत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते जॉब करतायत आणि ते जेव्हा आम्हाला सांगतात की मॅडम आम्ही तुमच्यामुळे इतके समोर आलो आहोत, तेव्हा इतकं समाधान वाटते, खूपच समाधान वाटते. म्हणून काही विद्यार्थी म्हणतात की मॅडम आम्हाला मार्क्स कमी पडले 9वीला, आम्ही 10वीला येणार का समोर? नक्कीच येऊ शकता. कारण की परत एका व्यक्तीची, कवी सुरेश भट यांची एक कविता आहे, सुंदर कविता, मी ती सादरी करते आणि माझं भाषण पण थांबवते. आणि ती कविता नेहमी तुम्ही एका सन्माननीय जे विश्वास नांगरे पाटील आहेत, सन्माननीय व्यक्ती आहेत, त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही नेहमी ऐकले असाल. ते माझे, ते तर सुधा मूर्ती आणि ते तर फेवरेट आहेत, पण ही कविता सुद्धा आणि सुरेश भट सुद्धा माझे फेवरेट आहेत. काय म्हणतात बघा, भिजलो आज जरी मी, भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजूनही अशी भिंत नाही. माझी झोपडी जाडण्याचे, माझी झोपडी जाडण्याचे केलेत कैक कावे, जडेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी, रोखण्यास वाट माझी, वादळे आतुर होती, डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे, येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिजवून, अडथळ्यांना भिजवून अडखडणे पावलांना पसंत नाही. भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. धन्यवाद.